ठाणेकर दिव्यांगांच्या उदरनिर्वाहासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी विविध योजना ठाणे महापालिकेला सुचवल्या आहेत। आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या योजनांची तातडीने अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केल्यानंतर समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्याचं आश्वासन दिल्यानं दिव्यांगांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे। ठाणे महापालिका महाराष्ट्रातील अशी एकमेव महापालिका आहे जी दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी पावलं उचलत असते। पालिकेतर्फे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे दिव्यांग नागरिकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत। या योजनांचा आदर्श आज इतर तालुक्यांमध्ये आणि राज्यातील विविध महापालिकांमध्ये घेतला जातोय। यावर्षी दिव्यांग बांधवांना आणि त्यांच्या मुलांसाठी राबवल्या जाणाऱ्या नव्या योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात थोडा विलंब झाला होता। खासदार नरेश म्हस्के हे सातत्यानं याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी पाठपुरावा करत होते। धर्मवीर दिव्यांग सेनेच्या माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या दिव्यांग विभागाचे अधिकारी अनघा कदम यांची दिव्यांग बांधवांनी भेट घेतली। यावेळेला खासदार नरेश म्हस्के यांनी देखील त्यांच्यासोबत फोनवर संवाद साधला। खासदार म्हस्के यांनी यावेळेला अनघा कदम यांना स्पष्ट निर्देश दिले की उद्याच्या उद्या या योजनांची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली पाहिजे। येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्यावर दिव्यांग नागरिकांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी उशीर होऊ शकतो। अनघा कदम यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत उद्याच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असं आश्वासन दिलं। विशेषतः पुढील 15 दिवसात दिव्यांग बांधवांना या योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे। या संपूर्ण उपक्रमात धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार, गिरीश महारोल आणि त्यांचे सहकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यानं पाठपुरावा केला।